भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडलेल्या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांड प्रकरणात आता नवे आणि धक्कादायक तपशील समोर आले असून या घटनेमागील कारण अधिक स्पष्ट होत आहे। पोलीस तपासात आरोपी गौरव अंबादे यांनी दिलेल्या कबुलीनुसार प्रेम संबंध, लग्नाचा नकार आणि वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचे निष्पन्न होत आहे। मृत माधुरी तुळशीदास अंबादे वय 30 वर्ष, राहणार ब्रह्मपुरी, या काही वर्षापूर्वी पतीच्या निधनानंतर आपल्या 8 वर्षाच्या मुलीसह राहत होत्या। याच काळात त्यांचे नात्याने दीर असलेल्या गौरव अंबादे वय 25 वर्ष यांच्याशी कथित प्रेमसंबंध निर्माण झाले होते। या नात्याला पुढे नेण्यासाठी गौरवने माधुरी यांच्याकडे लग्नाची मागणी घातली होती, मात्र माधुरी यांनी स्पष्ट नकार दिल्याने आरोपीच्या मनात राग निर्माण झाला। दरम्यान गौरवने दुसऱ्या मुलीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हा विवाह संबंध माधुरी यांनी मोडल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। तसेच स्वतःही विवाह न करता आणि त्यालाही पुढे जाऊ न देण्याच्या भूमिकेमुळे आरोपी संतप्त झाला होता। घटनेच्या दिवशी पालांदूर येथे लग्न समारंभ आटोपून परतताना उशीर झाल्याने माधुरी, त्यांची मुलगी आणि आरोपी गौरव यांनी भागडी येथे नातेवाईकांच्या घरी मुक्काम केला। रविवारी दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास घरातील इतर जण झोपेत असताना आरोपीने धारधार शस्त्राने माधुरी यांच्या गळ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले। त्यानंतर उशीनं तोंड दाबून त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे। ही संपूर्ण घटना माधुरी यांच्या 8 वर्षाच्या चिमुकलीसमोर घडल्याची माहिती समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाला होता, मात्र लाखांदूर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून वैयक्तिक नातेसंबंधातील तणाव आणि त्यातून उद्भवलेल्या गंभीर परिणामांबाबत पोलीस अधिक सखोल चौकशी करत आहेत। आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख।